मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 40. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. अरे काल रात्री तर घट्ट मिठी दिली, सो व्हाय नॉट नाव. अहो हळू बोला ना, ऐकेल कोणी. त्याच्या ओठांवर 3 बोटं. त्यांना या क्षणी गप्प करण्याचा हाच एक मार्ग. अन घाबरून एक नजर दाराकडे. एकतर दार पूर्ण उघडं ठेवलं आहे तुम्ही, आणि काहीही मागणी. कुणी आलं तर अचानक. नजर दारावर स्थिरावली आणि तो रमलेला तिच्या नाजूक बोटांचा नाजूक स्पर्श अनुभवण्यात. त्याच्या ओठांची विशिष्ट हालचाल जणू हळूच गोड पापी बोटांना. आणि तिने झटकन हात मागे घेत किंचित डोळे मोठे केलेच. राजीव, काय करताय? माझ्या बोटांना किस? ठीक आहेत ना हे? अरे मैंने क्या किया, ओठांवर हात तुम्ही ठेवला, मी फक्त थोडासा प्यार. सो मी दार बंद केलं तर मला मिठी मिळणार? आत्ता करतो. खोडकर डोळे पुन्हा हसले. दाराकडे टाकलेलं त्याचं पाऊल तिने हात धरूनच अडवलं त्याला. काही काय करत आहात? सकाळी 9 वाजता कोणी बेडरूमचं दार बंद करतं का? कोणी पाहिलं तर काय विचार करतील? काय विचार करतील? हनुवटीवर अंगठा आपटतच भुवया उंचावल्याच त्याने. आणि ती चापट देऊन निघाली तिथून. अरे मेघा, रुकिये तो, मैं बताता हूं. तो मोठ्याने हसत तिथेच उभा. दारातून एक क्षण वळून पाहिलं तिनं. मेहराजी, रात्री ऐकेन. नाक उडवत तीही खट्याळ हसलीच. अन तो क्षणभर स्तब्ध. मेरी तितली क्या कहना चाहती थी? तिचे खट्याळ मधाळ डोळे आठवत मन गुणगुणत होते. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. कर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. बदमाश आहात तुम्ही, खूप खूप खोडकर. कधीही काहीही सुचतं तुम्हाला. रिधिमादी चिडवून म्हणाल्या बेडरूम मधून डिस्कशन करा, तर यांनी लगेच मनावर घेतलं. सकाळी सकाळी मिठी हवी यांना. कालची मिठी स्पॉन्टॅनियस होती. मी खूप घाबरलेले, पण पुन्हा असं स्वतःहून मुद्दामून कसं जमेल? म्हणजे तसं काही खास कारण नको का? रात्री बेडवर कुशीत बसून केलेल्या गप्पा निराळ्या, पण अशी भरदिवसा उगाचच मिठी गजऱ्यांसाठी द्यायला हवी होती का? राजीव रुसले असतील. जिया आर्याच्या वॉर्डरोब खालच्या कप्प्यात रचलेल्या कापडी पिशव्यांमधून गजरा सुरक्षित ठेवण्यासाठी शोधकार्य. आजपर्यंत घेतलेला गजरा सरळ केसात माळायची सवय, पण आता हा जपून ठेवायचा होता पूजेपर्यंत, तेही इथल्या फ्रीजमध्ये. तर असा नुसताच पानात दडवून कसा ठेवणार? फ्रीज उघडणाऱ्या सगळ्यांचीच नजर त्यावर पडणार आणि मग पुन्हा एकदा चिडवाचिडवी सत्र सुरू होणार. तरीही फ्रीजमध्ये दुधाच्या मोठ्या टोपच्या मागेही गजऱ्याची सिक्रेट पुरचुंडी लपवताना भारती दिदी किचनमध्ये होत्याच. भाभी कुछ चाहिए? पिशवी आत ठेवत रिकाम्या हाताने फ्रीजचे दार लोटणाऱ्या तिला विचारलंच. नाही, कुछ नाही. तिथून पळ काढून बाहेर आली तर समोर दिदी मोबाईलवर गाणे ऐकत लिव्हिंग रूम मध्ये वॉक. स्वतःच्या कानातला एक ब्लूटूथ मेघाच्या कानात लावत म्हणाल्या, ऐक असं म्हणत काही वेळ तिथेच उभ्या दोघी. डोळे मिचकावत ब्लूटूथ दिदींना परत करत ती स्टडीकडे निघाली, मनात गुणगुणत. उसने बात की कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हजारों रंग के, रह जाऊं जैसे मैं हार के, और चूमे वो मुझे प्यार से. तो मिनी स्टडीत आज वर्क फ्रॉम होम करेन
हे प्रकाश सरांना कळवता क्षणी, हाँ हाँ इट्स ओके, एन्जॉय, मैं संभाल लूंगा, मीटिंग्स का टेन्शन मत लो, रिलॅक्स. मोठ्याने हसत प्रकाश सरांचं आलेलं उत्तर त्याने कपाळाला हात लावलाच. प्रकाश सर ऑल्सो थिंक्स की मी घरी बसून मेघासोबत टाइम स्पेंड करत आहे. आय मीन मला आधी तेच वाटलं होतं की मेघाने असं काहीतरी स्पेशल डे प्लॅन केला असेल. दॅट्स वाय मी बेडरूममध्ये भेटायला गेलो की मेघाच इन्सिस्ट करतील, आज राहू दे काम, आपण बाहेर जाऊया और गप्पा करूया. एंड मेघा, आप तो भाग गए और प्यारा सा मेसेज भेजा की मी वरच्या स्टडीत काम करायचं आणि मेघा डॅड सोबत मोठ्या स्टडीत बसणार. वाव, व्हाट अ वंडरफुल प्लान. एक छत के नीचे हम दोनों हैं, फिर भी वी कांट मीट, डायरेक्ट लंचला भेटू. शी डिसाइडेड एवरीथिंग. सो अब हम दोनों एक दूसरे से फॉर्मल ईमेल्स करके बात कर रहे हैं. हाउ एक्साइटिंग. अरे राजीव, तुम फिर से? पापाजींनी विचारलेल्या प्रश्नावर तिने चमकून दाराकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणी उसासा टाकत समोर लॅपटॉपवर लक्ष केंद्रित केलं. राजीव, तुमचं काय सुरू आहे? 9 पासून ही 3री फेरी आहे या स्टडी रूमची. वरच्या स्टडीत बसून काम होत नाही का तुमचं? हळूच चोरटा कटाक्ष त्याच्याकडे आणि नेमकं त्याच्या नजरेनेही टिपलं तिचं पाहणं. ओठाचा कोपरा मुडपलाच त्याने. तिच्या गालावर गोड हसू. मेघा, तुम्ही तर वर येत नाही. लास्ट 2 आवर्स मी वर एकटाच आहे, तो मैं और क्या करूंगा, अकेला बोर हो गया. राजीव, म्हणून काहीही बालिश बहाणे देणार का तुम्ही? फर्स्ट व्हिजिटमध्ये म्हणालात पाण्याची बॉटल घ्यायची होती, सो खाली आलो. सेकंड व्हिजिटमध्ये काय तर खायला काहीतरी हवं होतं, म्हणून किचनमध्ये. आणि आता पापाजींसोबत डिस्कशनचा बहाणा. मेघा, मी सगळं खरं ते सांगितलं आहे. मैं झूठ क्यों बोलू? आपकी याद आ गई, मी खाली आलो. राजीव, अहो असे काय बघताय माझ्याकडे? जा बघू तुम्ही वर, काम करा काहीतरी. मेघा, प्लीज थोडा वेळ तरी माझ्याबरोबर स्पेंड करा. तुम्ही वर या ना, त्या स्टडीत बसून काम करा माझ्यासोबत. राजीव, तुम्हाला ध्यान है ना? न राहवून डॅडनी विचारलंच आणि दोघांच्या चोरट्या कटाक्षांची शर्यत खंडित. पापाजींच्या रोखून बघण्याने गडबडलेला तो. येस डॅड, आय मीन व्हॉट डिड यू से? त्याचा अडखळत प्रश्न. आणि मान झुकवून ती ओठ घट्ट ठेवत हसू दडवत बसलेली. नहीं, अभी तक तो कुछ कहा ही नहीं मैंने, बस तुमको देख रहा था. पापाजींच्या गालावरही मिश्किल हसू उमटलेलं. या, आय मीन अबाउट दॅट बेल्जियम प्रोजेक्ट मीटिंग. थांबला क्षणभर. दीर्घ श्वास. काय बोलायला आलेला पटकन आठवेना. राजीव, अगर सिर्फ डिस्कशन ही करना था तो तुम इंटरकॉम यूज करते. टेबलवरील फोनकडे इशारा केला. आय गेस इट्स वर्किंग परफेक्टली. येस, राईट, इट्स वर्किंग अँड आय विल कॉल यू. हातातला मोबाईल फिरवतच त्याचं ओशाळणं. हलकासा कटाक्ष तिच्याकडे टाकतच नाईलाजाने स्टडी बाहेर पडणं आणि पापाजींचं दिलखुलास हसणं. ही बिच्चारी गोरी मोरी. राजीव, तुम्ही ना खरंच पागल आहात. आता प्लीज पुन्हा येऊ नका खाली. तिचं घाईतच रिपोर्ट्स टाईप करणं पापाजी बघत होते. आय थिंक राजीव नीड्स अ स्ट्रॉन्ग कॉफी, वो शायद अभी भी नींद में ही है. तिने चमकून पाहिलं पापाजींकडे आणि त्यांचं पुन्हा एकदा मोठ्याने खो खो. पापाजींनी सहजच सुचवलं कॉफीबद्दल. काम सोडून उठावं का? काहीच समजत नव्हतं, पण मनात हुरहुर. आठवत होते त्याचे आर्जवी डोळे. मेघा, तुम्ही दुष्ट आहात, मला वेळ देत नाही असं जाणवून देणारे. आणि मग काय? पापाजींकडून परमिशन घेत वळली किचनकडे. स्ट्रॉंग कॉफी घरी कशी बनवायची हा प्रश्न. आपण घरी नेहमी दुधाळ नेसकॅफेच तर बनवतो. मग काय, भारती दिदींची मदत. खास साहेबांनी घेतलेले घरगुती कॉफी मशीन आणि त्यात उकळलेली काळी कुट्ट कॉफी. आणि तेवढ्यात मम्मीजीही किचनमध्ये अवतरल्या लंच मेनू दिदींना सांगायला. राजीव के लिए? मशीनकडे इशारा करतच मम्मीजींचा प्रश्न. हा, हो, ते म्हणजे त्यांची ऑफिसची सवय आहे ना म्हणून.
तिचं चाचरतच उत्तर, हाँ हाँ, अब उसकी ऑफिस की आदतें तो तुम्हें ही पता होगी ना. मम्मीजींच्या खोडकर हसण्यावर तिने हळूच मान डोलावली. फ्लास्क तर भरला, पण मम्मीजींसमोर असं वर द्यायला जावं की नाही ते समजेना. आण, मीच राजीवला देऊन येते. फ्लास्क घेण्यासाठी मम्मीजींनी हात पुढे केला आणि हिचा गोंधळ. पण मला जायचं होतं राजीवना भेटायला, कसं सांगू? जाऊ दे, मम्मीजींना नाही कसं म्हणायचं. बरं म्हणत मम्मीजींच्या हातात फ्लास्क सोपवताना चेहरा हिरमुसला. स्वयंपाकाच्या तयारीला लागूया या विचाराने फ्रीज उघडले. कैसी बहू हो तुम मेघा? एक कॉफी के जार के लिए अपनी सास को 25-30 सीढ़ियां चढ़ने को बोल रही हो. इस उम्र में भी मुझसे काम करवाओगी तुम? मेरे भी घुटने दर्द करते हैं. मम्मीजींचा दुःखी स्वर, ओढणी डोळ्याला, आणि ती घाबरली. असं नाही मम्मीजी, सॉरी हो, तुम्ही राहू दे, तुम्ही बाहेर बसा, आराम करा, मी कॉफी देऊन येते ना. ऍक्च्युली मलाच जायचं होतं, पण तुमच्या समोर कसं? घडाघडा बोलून गेली आणि मम्मीजींचं दबकं हसू पाहून नजर झुकवली. वो तुम्हारे कहने पर घर रुका है और तुम काम कर रही हो. जाओ, थोड़ा समय साथ में बिताओ. एक बार जिया आर्या आ गई तो 2 मिनट भी राजीव को फ्री नहीं छोड़ेंगे. जाओ ऊपर. फ्लास्क तिच्या हातात सोपवत हलकेच कान पिळत गोड दटावळी. आणि आत्ता या क्षणी हातात ब्लॅक कॉफीचा फ्लास्क आणि मग सांभाळत ती हळूवार पायऱ्या चढत होती. मम्मीजींची बोलणी आठवत स्वतःशीच हसत, राजीव, मम्मीजी फुलटू नौटंकी आहेत, अगदी तुमच्यासारख्याच. सकाळपासून तुमचेही बहाणे शोधा मेघाला भेटा मोहीम सुरू आहे. तुम्हाला कदाचित वाटलं असेल आपण एकाच स्टडीत बसून काम करावं. ते शक्य आहे का? तुम्ही समोर असताना आणि सतत मला एकटक बघत राहणार. मला काम सुचणार का? फायनान्सचा मेल IT टीमला जायचा. आणि तुम्हालाही माझा बडबडा स्वभाव माहीत आहेच. एकदा का गप्पा सुरू झाल्या की तुमचंही काम खोळंबेल आणि माझंही. आणि तिकडे टेक्नोसिसची टीम म्हणेल, आपले सर मॅम घरी बसून करतायत तरी काय, लग्न झालंय तर दोघेही बिझी. इश मेघा, काहीही विचार. त्याच्या स्टडीचं दार सताड उघडं, पण खुर्चीवर तो नाही. आत्ता मी आले आणि हे कुठे गायब? बेडरूमचं दार हळूच लोटलं तर साहेब बाल्कनीत उभे, फोनवर बोलणं. सोफ्याजवळील छोट्याशा टेबलवर फ्लास्क ठेवला आणि हळूच चालत बाल्कनीकडे. चाहूल लागू नये ही खबरदारी, पण पैंजणांची छुनछुन कशी थांबवावी? कॉल संपवत पाठमोरा तो मंद हसला. क्यों मेघा, हमारा प्यार खींच लाया ना आपको? पण वळून मात्र पाहत तिच्याकडे रोखून पाहिलं. ती काचेला टेकून उभी, उगाच छुमछुमचा नाद करत. राजीव, किती तो राग. आत्ता आठवण आली का? त्याने त्रासिक स्वरातच विचारलं. आठवण नाही काही, मी फक्त कॉफी द्यायला आलेले. टेबलकडे इशारा करत खट्याळ आवाजात त्याला मुद्दाम छेडणं. फाईन. रागात उसासा टाकत नजर फिरवली. मग मी जाऊ का खाली? अति लाडीक बोलतच पापण्यांची पडपड. काहीच उत्तर न देता त्याचं फक्त रोखून पाहणं. मेघा, मला त्रास देऊ नका. तुम्हाला नाहीच बोलायचं तर ठीक आहे, जाते मी. त्याच्याकडे कटाक्ष टाकत अगदी सावकाश तिचं वळणं, तो अडवण्याची वाट पाहत वेळ काढणं. तिच्या दंडाला धरत काचेला टेकवून उभं केलं. दोन्ही हात काचेवर रोवतच केलं तिला बंदिस्त. बोला, काय बोलायचंय? त्याची धारदार नजर आणि तिने गोल फिरवलेले डोळे. विसरले. निरागस उत्तर. व्हॉट? त्याच्या रागराग करण्यावर खळखळून हसणारी ती आणि नजर त्याच्या डाव्या मनगटाकडे गेली. इकडे या, बसा इथे. हात धरून बेडकडे केलेला इशारा. मेघा, डोअर इज ओपन. तोही आता मिश्किल हसत होता. असू दे की. तिनेही लाडीकपणे मान डोलावली. त्याला बेडवर बसवत पुन्हा एकदा नाजूक उंगलियों से मूव का मसाज. मेघा, वो मोच ठीक हो गई है, अगेन ऑइंटमेंट नको. त्याचा समजावण्याचा प्रयत्न. तरीही ती हलक्या हाताने मसाज करत असतानाही ओठातून आ निघत होतेच.
तुम्ही डॉक्टर आहात का? बारीक सूज दिसते आहे आणि दुखतही आहेच. जर संध्याकाळपर्यंत सूज कमी झाली नाही तर आपण डॉक्टरांकडे जाऊ. मम्मीजी पापाजींना विचारून मी डॉक्टर अनिलना तुमच्या हाताचा फोटो सकाळी पाठवला होता. ते म्हणाले बरं वाटलं नाही तर संध्याकाळी या. ती शांतपणे मसाज करत होती. व्हॉट? तो अजूनही आश्चर्याच्या धक्क्यात. आपण सकाळी झोपलो असताना मेघाने हे सगळे उद्योग केले? हो, मग काय. झाडाची जाडजूड फांदी हलवणे म्हणजे मस्करी नव्हे. पुन्हा त्याच हातांनी गणेशजींना उचललं तुम्ही. हातावर ताणता आला असणारच. जर फ्रॅक्चर असेल तर आपण एक्सरे काढून घेऊ. तिचं हाताचं निरीक्षण करतच बोलणं. ओ गॉड प्लीज, आय एम ओके. चिडून तिच्या हातातून हात खेचून घेतला. मेघा, छोटीसी बात पे पॅनिक. हे असं रागराग करणं आधी थांबवा. मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते आहे ना. का असे क्षणात चिडता? त्या दिवशी सकाळीही तेच केलं. ऑफिसचा राग, स्ट्रेस सगळा घरात काढता. मी चिंतेत, मुली घाबरल्या. 40शी आली आता. हे राग, चिडचिड, स्ट्रेस कमी करा. तब्येतीवर परिणाम होतो ना. ती पण उठून समोर उभी, कमरेवर हात ठेवत ठसक्यात बोलणं. आय एम जस्ट 38. जरा जोरातच त्याचंही बोलणं. वैताग आवाजात. डायरेक्ट 40 काय बोलतात? स्टील 2 years टू गो. काय? तिने न समजून विचारलंच. 38 माझं एज, नॉट 40. एकेका शब्दावर जोर देतच त्याचं ठणकावणं. आणि ती पुन्हा खळखळून हसू लागली. राजीव 40शी म्हणाले म्हणून नाकाला मिरच्या झुंबल्या का? किती क्यूट आहात. ओके मिस्टर 38, पण सूज नाही ओसरली तर डॉक्टरांकडे जायचं आहे. त्याचा चष्मा नीट करत तिचं बोलणं. एक शर्त पर, मेरे हाथ का ख्याल रखने के लिए आप यही रुकेगी. वीकेंडला पण. तिचा हात धरतच वचन मागितलं. हक्काने की हट्टाने? मेहराजी, असंही मी 2 दिवसांसाठी माहेरी जाणार नव्हतेच. हॅपी? रिअली? त्याच्या गालावर अलगद हात ठेवतच गोड हसली. दोघांचेही हसरे आनंदी डोळे. विणत होते स्वप्न पहिला वहिला वीकेंड सोबत घालवण्याची. शाळेतून परतलेल्या जिया आर्या सोबत जेवायला बसलेले मम्मा आणि डॅड. बाकीच्यांची जेवणे कधीच उरकलेली. आणि डायनिंगवर दोन्ही चिमण्यांची बडबड ऐकत खुश हे दोघे. डॅड, तुला माहितीये आम्ही उद्या आजी आजोबांकडे जाणार स्कूलमधून 2 दिवस राहायला. जियाचं कौतुकाने सांगणं आणि राजीवने भुवया अकसतच मेघाकडे पाहिलं. व्हॉट इज दिस मेघा? येस डॅड, इशू पण आमची खूप आठवण काढत आहे. रडतो तो. आम्हाला उद्या गेलं पाहिजे. जेवण संपवत आर्याचंही समजूतदारपणे बोलणं. आणि मेघा एक क्षण स्तब्ध. ओके एवढंच म्हणत त्याने मान हलवली. मुलींसमोर चेहरा शांत ठेवायचा प्रयत्न करत असूनही त्याच्या मनातली नाराजी डोळ्यात उतरलीच. मम्मा, आम्ही जायची बॅग पॅक करतो असं म्हणत दोघीही वर पळाल्या. त्यांच्या पाठून तोही उठलाच. तिच्याकडे न बघताच जिन्याकडे. अहो ऐका तरी. तिची हाक पोहोचली नाहीच. अन कपाळाला हात लावत तिचा उसासा. देवा, हे सगळं माझ्या बरोबरच का? जरा कुठे आम्ही दोघे खुश होतो तर आता नवीन घोळ. मीच मूर्ख आहे. मुलींना उगाचच मंगळवारी सांगून ठेवलं की वीकेंडला जायचं. पण आता मलाच जायचं नाही. म्हणजे 2 दिवसासाठी नाही. उद्या आईबाबांना भेटून लगेच परत आले असते. राजीवना इथे एकटं सोडून जावंसं वाटत नाहीये. मला राहायचंय त्यांच्यासोबत. आता मुलींना नाही कसं म्हणू? आणि राजीव पण नाराज झाले. होणारच ना. तासाभरापूर्वी मी त्यांना वचन दिलं मी नाही जाणार. आणि मुलींनी डायरेक्ट बॉम्ब टाकला. आता नक्की कोणाला समजावू? चिमण्यांना की आहोंना?